नमस्कार, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण संदर्भात. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे. काही काहींचे अर्ज मंजूर होऊन सुद्धा त्यांना दुसरा हप्ता म्हणजे अजून भेटलेला नाही. त्याला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यांचे आधार सीडिंग नाही त्यांना अद्याप पैसे जमा झालेले नाही. तर आज आपण तेच बघणार आहोत, तुमचं आधार सीडिंग स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं. त्यासाठी सुरुवातीला तुम्हाला Google Chrome यायचं. Google Chrome आल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. इथे आपल्याला टाईप करायचं NPCI टाईप केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. तुम्ही डायरेक्ट क्लिक करून सुद्धा या वेबसाईटवर तुम्ही येऊ शकतात. या पहिल्या वेबसाईटवर क्लिक करायचं. या पहिल्या वेबसाईटवर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस आपल्याला दिसेल. इथं आपल्याला कंझ्युमर यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला दिसेल भारत आधार सेडिंग इनेबल यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस आपल्याला दिसेल. रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग स्टेटस. इथं आपल्याला क्लिक अबव फॉर अदर सर्व्हिस यावर क्लिक करायचं. म्हणजे इथं ॲरोच्या बटनावर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असं दिसेल रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, चेक युअर सर्व्हिस स्टेटस, गेट आधार मॅपेड स्टेटस यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा, कॅप्चा टाकायचा आणि स्टेटस चेक या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला मोबाईलवर OTP पाठवलं जाईल. ती OTP आपल्याला टाकून घ्यायचा. चेक स्टेटस यावर क्लिक करायचं. चेक स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP पाठवलं जाईल. ते OTP आपल्याला इथं टाकायचा आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं. आपला OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. म्हणजे आपलं आपलं आधारचे आपलं शेवटचे 4 नंबर दिसेल. इथं मॅपिंग स्टेटस दिसेल. इनेबल फॉर DBT. इनेबल फॉर DBT असल्याच्यानंतर म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे. लास्ट डेट अपडेट म्हणजे तुम्हाला इथं डेट दिसेल. इथे तुम्ही खाली इथं बघू शकतात. इथे तुमची कोणती बँक आधार कार्डला लिंक आहे हे स्टेटस तुम्हाला दिसेल. स्टेट बँक ऑफ इंडिया इथे ही लिंक आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे की नाही चेक करू शकतात. इथे जर तुम्हाला तुमच्या बँकेचं नेम दिसत असेल तर असं समजून जायचं तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे. असेच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.